अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तपती पालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. अनुभवाचं नाव आहे महाराजांनी पुंडलिक प्रमाणेच पादुका पाठवल्या. जय गजानन. दादा म्हणतात श्री गजानन विजय ग्रंथाच्या 16व्या अध्यायात महाराज पुंडलिकाला स्वप्नात आपल्या पादुका देतात व त्याचे पूजन करण्याचे आदेश देतात. तसाच काहीसा अनुभव मला पण आला. मी हेमंत रघुनाथ रन्नवरे, राहणार नाशिक. मागील 20 वर्षापासून मी महाराजांची मनापासून उपासना करत आहे. मी महाराजांना त्यांच्या पादुका मागितल्या आणि त्यांनी मला त्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या पण. तर गोष्ट अशी आहे की मी एकदा उपासना करत असताना महाराजांना मनापासून माझ्या मनातील भावना मी त्यांना व्यक्त केल्या आणि सांगितले, मला जर तुमच्या आज्ञेने अशाच पादुका मिळाल्यास मीही तुमच्या पादुकाचे पूजन करेन व मला तुमच्या पादुका तुम्ही द्याव्यात. आणि त्यास काही वर्ष गेले. माझे मित्र श्री संदीप खेले हे नाशिकमधील तिवधा चौक येथे राहतात. ते शेगाव येथे दर्शनास गेले व त्यांनी समाधीचे दर्शन केल्यानंतर बाहेर येऊन दुकानातून छोट्या पादुका घेतल्या व समाधीस लावून नाशिकला ते घेऊन आले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या लाल वस्त्रात असलेल्या पादुका मला माझ्या घरी आणून दिल्या. त्यावेळचा आनंद मी आता शब्दात वर्णन करू शकत नाही. मी श्री संदीप खेले यांना विचारले की तुम्ही या पादुका कशा काय आणल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितले की हे मला सुद्धा माहीत नाही. त्यावेळी काय घडले हे मी तुला सांगू शकत नाही. मी त्या पादुकाचे पूजन केले. आजही त्या पादुकांचे मी पूजन करत आहे. असे अनेक वेळा महाराजांचे अस्तित्व दर्शनारे अनुभव मला येत गेले आणि हा माझा ठेवा माझ्यासाठी खूप अमूल्य आहे. श्री हेमंत रन्नवरे, नाशिक. आता दुसरा एक अनुभव नाशिक येथील चारुलता कल्याणी यांना आलेला. ताई म्हणतात, मी सौ चारुलता कल्याणी, नाशिक येथे. माझ्याकडे पादुका कशा आल्या, जसे पुंडलिकाने मागितल्या होत्या तशाच मीही मागितल्या होत्या आणि महाराजांनी जशी त्यांची इच्छा पूर्ण केली तशीच माझी पण इच्छा त्यांनी पूर्ण केली. तर झाले असे, ऑक्टोबर महिन्यात मी मनातल्या मनात महाराजांना विनंती केली की मला तुमच्या पादुका माझ्या घरी पाहिजे आहेत. तुम्ही कायमस्वरूपी माझ्या घरी या. आणि तसेच झाले. तर मी नॉनव्हेज खायचे बंद करेल कायमचे. काय आश्चर्य, महाराजांनी माझी हाक लगेचच ऐकली आणि नोव्हेंबरमध्ये मला भरत ठाकूर यांचा कॉल आला व ते म्हणाले, ताई मी तुमच्याकडे महाराजांच्या पादुका घेऊन येतो आहे. भरत ठाकूर हे शेगाव मंदिरात असतात. मला तर एवढा आनंद झाला होता की मी तो शब्दात सांगू शकत नाही. 14 नोव्हेंबरला बाबा माझ्याकडे आले आणि तेही कायमचे. खरी गोष्ट तर अजून पुढे आहे. ज्या दिवशी मला फोन आला त्याच दिवशी सकाळी माझ्या मुलाला स्वप्नात महाराज आले होते आणि जिथे माझे देवघर आहे तिथेच महाराज बसले होते. मुलाच्या स्वप्नात महाराजांनी मला बोलवले आणि माझी इच्छा विचारली. मग मी माझ्या मुलाला त्याची काय इच्छा असेल ते सांगायला सांगितले. त्याने हे स्वप्न मला सकाळी 6 वाजता सांगितले. नंतर मी परत झोपले आणि स्वप्नात मी असे पाहिले की माझ्या ओळखीच्या एक ताई आहेत. त्यांनी मला सांगितले की मला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, तर मला तुमच्या घरातील पिठले आणि भाकरी द्या. स्वप्नात तेव्हा मी पिठले करत होती आणि स्वप्नातच मी तिच्या घरी 2 भाकरी आणि पिठले देऊन आली आणि मला लगेचच जाग आला. मला ह्या दोन्ही स्वप्नाचा अर्थ समजत नव्हता. मी खूप विचार केला पण नाही समजले. शेवटी महाराजांनाच विनंती केली की काय असेल तुम्हीच सांगा. नंतर लगेचच 1 तासात मला भरतदादांचा फोन आला, पादुका घेऊन येतोय म्हणून. भरतदादा बोलले की ताई माझा फोन यायच्या आधीच महाराजांनी तुम्हाला संकेत दिले की मी येतोय म्हणून. आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी माझ्याकडे बाबा आलेत. जय गजानन माऊली.
तुमची कृपा माझ्यावर अशीच राहू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. पिकांनो, तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला आणि हा अनुभव ऐकत असताना तुम्हालाही तुमचा एखादा अनुभव आठवत असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता. त्या अनुभवाचा समावेश मी पुढच्या व्हिडिओमध्ये करीन. तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.